नमस्कार शेतकरी मित्रांनो, अवकाळी पावसामुळे झालेल्या गारपिटीमुळे रब्बी हंगामात गहू, हरभरा व इतर पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झालेले आहे। त्यामुळे शेतकरी वर्ग हतबल झाला आहे। रब्बी हंगामात जर तुमच्या पिकाचे जसे गहू, हरभराचे अवकाळी पावसामुळे किंवा गारामुळे नुकसान झाले असेल आणि तुम्ही रब्बी विमा काढला असेल, तर विमा कंपनीकडे तुम्ही नुकसान भरपाईसाठी क्लेम करू शकता। हा क्लेम कसा करायचा ते पण आपल्या मोबाईलमधून हे आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तत्पूर्वी चॅनलवर जर नवीन असाल तर डिजिटल नॉलेज या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा, म्हणजे नवनवीन सूचना आणि माहिती तुम्हाला मिळेल। चला तर मित्रांनो, व्हिडिओला सुरुवात करू। सर्वप्रथम आपल्या मोबाईलच्या प्ले स्टोअरमधून क्रॉप इन्शुरन्स नावाची ॲप इन्स्टॉल करायची आहे। ॲप इन्स्टॉल झाल्यानंतर इथे या ॲपमध्ये कंटिन्यू ॲज गेस्ट नावाचं 3ऱ्या नंबरचं ऑप्शन दिसत आहे, त्या ऑप्शनला टच करायचं आहे। टच केल्यानंतर परत एकदा या पेजवर आल्यानंतर इथे क्रॉप लॉस नावाचं ऑप्शन दिसत आहे, त्याच्यावर टच करायचं आहे। टच केल्यानंतर परत एकदा इथे क्रॉप लॉस इंटिमेशन्स पहिल्या नंबरचं ऑप्शन दिसत आहे, त्याच्यावर क्लिक करायचं आहे। त्याच्यावर क्लिक केल्यानंतर त्यानंतर आपल्याला येथे या बॉक्समध्ये रजिस्टर मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि सेंड OTPवर क्लिक करायचं आहे। सेंड OTPवर क्लिक केल्यानंतर आपल्या मोबाईलला एक मेसेज येईल, तो मेसेज येथे टाकायचा आहे। OTP टाकल्यानंतर येथे सेशन दाखवत आहे, त्यापैकी आपलं सेशन रब्बी म्हणून निवडायचं आहे। त्यानंतर इयरमध्ये 2023 निवडायचं आहे। त्यानंतर स्कीम कोणती आहे ती निवडायची आहे। यामध्ये वेदर बेसिस क्रॉप इन्शुरन्स स्कीमवर क्लिक करायचं आहे। त्यानंतर आपले राज्य सिलेक्ट करायचे आहे। राज्य सिलेक्ट केल्यानंतर सिलेक्टवर क्लिक करायचं आहे। सिलेक्ट केल्यानंतर या पेजवर फॉर्म वेअर डिड यू एनरोलवर टच करायचं आहे आणि इथून CSC नावाचं ऑप्शन क्लिक करायचं आहे। CSCवर क्लिक केल्यानंतर डू यू हॅव ॲप्लिकेशन पॉलिसी नंबर वर टच करायचं आहे। यानंतर येथे आपण ज्यावेळी पीक विमा भरला त्यावेळी जो ॲप्लिकेशन नंबर म्हणजे पावती नंबर, पॉलिसी नंबर आपल्याजवळ असेल तो नंबर इथे टाकायचा आहे। तो नंबर 040 पासून सुरू होतो। पॉलिसी नंबर टाकल्यानंतर खाली इथे डन नावाचा ऑप्शन दिसते, तिथं क्लिक करायचं आहे। डन केल्यानंतर पॉलिसी नंबर आपला इथे दाखवेल, या छोट्याशा बॉक्सवर टिक करायचं आहे। टिक केल्यानंतर आपल्यासमोर अर्जदाराचे नाव दिसेल। त्यानंतर आपल्याला येथे खालच्या येथे आपल्याला वीट म्हणजे गहू तुमचं जो पीक असेल त्या पीकवर क्लिक करायचं आहे। येथे आपण गहूवर क्लिक करणार आहोत। येथे सिलेक्टमध्ये तुम्हाला कशामुळे नुकसान झालं हे इथं टाकायचं आहे। याच्यामध्ये अनसिजनेबल रेनवर क्लिक करायचं आहे। रेट ऑफ इन्सिडन्सवर क्लिक करायचं आहे। पाऊस केव्हा आला तो इथं लिहायचा आहे, तर आपण 27 तारीख इथे टाकायची आहे। त्यानंतर पीक कसं होतं तर इथं पीक कसे होते ते इथे टाकायचे आहे। स्टँडिंग क्रॉप असेल किंवा हार्वेस्टर असेल किंवा इतर असेल तर इथं क्लिक करायचे आहे। त्यानंतर किती % नुकसान झालं ते टाकायचं आहे आणि इथे रिमार्कमध्ये जो कारण आहे तो इथं टाकायचा आहे। त्याच्यानंतर येथे अपलोड डॉक्युमेंट्समध्ये आपल्या शेतामध्ये ज्या पिकाचं नुकसान झालं ते फोटो इथे अपलोड करायचे आहे। अपलोड केल्यानंतर तुम्हाला एक टोकन ID येईल आणि तुमचा फॉर्म सबमिट होईल। व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल धन्यवाद।